हाजी अली दर्ग्यामध्ये आता महिलांना प्रवेश मिळणार आहे आणि हायकोर्टनं याबाबत हा निर्णय दिलेला आहे। एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय म्हणता येईल। महिलांची प्रवेशबंदी हटवण्यात आलेली आहे आणि आता हाजी अली दर्ग्यामध्ये आता महिलांना प्रवेश मिळणार आहे। हायकोर्टानं या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। या संदर्भामध्ये कोर्टात बरेच दिवसांपासून लढाई सुरू होती आणि आता त्याबाबतचा निर्णय हायकोर्टनं दिलेला आहे। महिलांची प्रवेशबंदी हाजी अली कोर्टमधली हटवण्यात आलेली आहे आणि आता महिलांना प्रवेश हाजी अली दर्ग्यामध्ये मिळणार आहे। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, हाजी अलीमध्ये आता महिलांना प्रवेश मिळणार आहे, काय नेमका निर्णय झालाय, काय हायकोर्ट म्हणतंय? मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश देताना जे मुस्लिम धर्माचे काही फ्रेंड्स आहेत किंवा त्यांच्या धर्माची एक वेगळी घटना जी आहे त्यानुसार याचं पालन केलं जावं। पण जो भारताच्या संविधानानुसार किंवा राज्यघटनेनुसार महिलांना जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारांचं पालन करून इतर ज्या मस्जिदींमध्ये महिलांना प्रवेश दिला जातो, दर्ग्यामध्ये प्रवेश दिला जातो, त्याच पद्धतीनं ज्या त्यांना पाहिजे त्यांची इच्छा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या दर्ग्यामध्ये प्रवेश करू शकतात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। पण याचबरोबर न्यायालयाने 6 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे। करते ज्यांनी विरोध केला होता या संपूर्ण महिला प्रवेशाबाबत त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याकरता 6 आठवड्यांची वेळ देखील न्यायालयाने दिलेली आहे। एकंदरीतच हा निर्णय होताना ही कितपत एक महत्त्वाची घटना म्हणून अजित याच्याकडे बघितलं जाईल आता? नक्कीच, कारण का ज्या पद्धतीने आपल्याला माहिती की याआधी त्र्यंबकेश्वर मंदिर असेल किंवा म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये प्रवेश मिळण्याकरता शनी शिंगणापूर या ठिकाणी प्रवेश मिळण्याकरता श्रुती देसाई यांनी आंदोलन केलं होतं, बऱ्याचशा महिला संघटनांनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर ह्यावेळी जेव्हा मुस्लिम महिलांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांच्यावेळी न्यायालय काय आदेश देईल किंवा न्यायालय यावरती काय नेमकं त्यांची भूमिका स्पष्ट करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। मग एक गोष्ट विशेष म्हणजे याआधी उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये विशेष करून आधीच्या न्यायालयाने या संपूर्ण घालण्यास विरोध केला होता किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली नव्हती। त्यामुळे नेमका आज निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। धन्यवाद अजित, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर हायकोर्टानं हा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि हाजी अलीत आता महिलांना प्रवेश मिळणार आहे। जो महिलांना प्रवेशबंदी होती हाजी अली दर्ग्यामध्ये त्याबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय। हायकोर्टनं हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि बऱ्याच दिवसांपासून न्यायालयामध्ये जी लढाई चालू होती त्याबाबतचा आता हा निर्णय। हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश शक्य आहे, अर्थात यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील होऊ शकतं। त्यासाठी आता पुढच्या काही आठवड्यांचा कालावधी या निर्णयाला ज्यांचा विरोध आहे त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करतात का याकडे बघणं आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपण बघतोय की गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या मंदिरांमध्ये म्हणा किंवा मस्जिदमध्ये महिलांना दर्ग्यांमध्ये महिलांना प्रवेशासाठी जे महत्त्वपूर्ण लढाई सुरू होती त्यामध्ये हाजी अलीबाबत सुद्धा न्यायालयीन लढाई सुरू होती। त्याबाबतचा उच्च न्यायालयातून हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आलाय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, या निर्णयाकडे बघताना एकंदरीतच जे सगळे मागचे टप्पे जे सगळे झाले त्यावर आपण थोडासा प्रकाशझोत टाकूया। कशा प्रकारे हा निर्णय हायकोर्टनं आता दिलेला आहे हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश मिळण्याबाबतचा? मुस्लिम स्वतंत्र संघटना, मुस्लिम महिला स्वतंत्र संघटना नावाची एक मुस्लिम महिलांची संघटना आहे। त्या संघटनेने याचिका केली होती मुंबईतल्या बऱ्याचशा अशा मस्जिदी आणि दर्गा आहेत ज्या ठिकाणी विशेष करून हाजी अली या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जात नाही, आतमध्ये दर्ग्यामध्ये गाभाऱ्यामध्ये। यावरून ज्यांनी याचिका केली होती सुरुवातीला न्यायालयाने ह्या संपूर्ण याचिकेवर सुनावणी घेतली होती, पण नंतर जवळपास 20 ते 25 यामध्ये इंटरनल ऍप्लिकेशन म्हणजे नवीन याचिकाकर्त्यांनी यामध्ये याचिका केली होती। त्यांच्या भूमिकेनुसार ही मुस्लिम जो कायदा आहे त्यानुसार अशी काही विशिष्ट ठिकाणी ज्या ठिकाणी महिलांना प्रवेश नाकारला जातो त्यावर न्यायालयाने सुरुवातीला आम्ही या संपूर्ण प्रकरणात मध्यस्थी करू शकत नाही असे देखील आदेश दिले होते। पण वारंवार या संपूर्ण प्रकरणावरती या भूमिका स्पष्ट करण्याकरता किंवा न्यायालयाने संपूर्ण गोष्टीच्या त्यावरती आपली भूमिका स्पष्ट करण्याकरता वेगवेगळ्या याचिका झाल्या आणि त्या याचिकेतून शेवटी महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश द्यायचा की नाही याबाबत न्यायालयाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली। धन्यवाद अजित, दिलेल्या या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।